राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध संपूर्ण राज्याला लागले। अपेक्षेप्रमाणे दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे आणि या फॉर्म्युलानुसार भाजपचे 20, शिवसेनेचे 12 तर अजित पवारांचे 10 आमदार मंत्री होतील असं सांगितलं जात आहे। काल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी 1.5 तास बैठक झाली। या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। तसंच भाजपच्या मंत्र्यांची यादी, संघटनात्मक बाबी, प्रदेशाध्यक्षपद या विषयावर देखील चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील अशी देखील शक्यता आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, कालचा दिवस महत्त्वाचा होता, मंत्रिमंडळ फॉर्म्युला निश्चित झाल्याचं कळतंय। काल दिवसभरात काय काय घडलं आणि आज कोणकोणत्या गाठी भेटी होतील? नक्कीच प्रज्ञा, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतच मुक्कामी आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारही दिल्लीतच आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे काल आल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राजनाथ सिंग, नितीन गडकरी या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यानंतर रात्री जेपी नड्डा यांचीही भेट घेतली आणि मग अमित शहा यांच्या निवासस्थानी जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाची मंत्रिमंडळाची जी यादी आहे त्या यादीवर चर्चा झाली असेल, ती यादी वर अंतिम शिक्कामोर्तब झालं असेल अशी शक्यता आहे। त्यासोबतच इतर मित्रपक्षांसोबत ज्या वाटाघाटी करायच्या आहेत त्या अनुषंगानेही काही चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका असल्यामुळे जे भाजपचं संघटन पर्व सुरू आहे, ज्यामध्ये भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होतात, नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले जातात, सदस्यता नोंदणी होते, ते सगळंच महाराष्ट्रामध्ये थांबलं होतं कारण महाराष्ट्रात निवडणुका होत्या। तर त्या अनुषंगाने आता महाराष्ट्रात सुद्धा नवे प्रदेशाध्यक्ष, त्यांची निवड प्रक्रिया, या सगळ्या गोष्टी आता सुरू होतील, त्यावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीसांच्या औपचारिक भेटी या झाल्या नव्हत्या पंतप्रधान मोदींसोबत, अमित शहांसोबत मुख्यमंत्री होण्यापूर्वी। त्यामुळे अनेक मुख्यमंत्री ज्या पद्धतीने पूर्वी भेटी घेतात त्या अनुषंगाने आता देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरच या सगळ्यांसोबतच्या औपचारिक भेटी घेण्यासाठी दिल्ली दौरा केलेला आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। सोमेश, आजच्या भेटीगाठींसंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सदा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।